सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 24 मार्च 2025 पावर्ड बाय राजवर कॉमन सर्व्हिस सेंटर। सर्व प्रकारचे फॉर्म भरण्याचे दाखले मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा। पाटण तालुक्यातील बाळासाहेब देसाई कारखान्याच्या रेकॉर्ड रूम शेती विभागाच्या कार्यालयाला आग। पाटण तालुक्यातील दौलतनगर येथील बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या रेकॉर्ड रूम शेती विभागाच्या कार्यालयाला अचानक लागलेल्या आगीमध्ये रेकॉर्ड तसेच महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली। ही घटना शनिवार दिनांक 22 मार्चच्या रात्री 9:30च्या सुमारास घडली असून यामध्ये सुमारे 30 ते 35 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची फिर्याद कारखान्याच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली आहे। महाबळेश्वरमध्ये नगरपालिका व महावितरण दोन सरकारी विभागांमध्ये वादावादी। पालिकेचा वीज पुरवठा खंडित करताच विद्युत महामंडळ कार्यालय सील। सध्या सर्वच कार्यालयांमध्ये मार्च एंडिंगमुळे वसुलीची लगबग सुरू आहे। वसुलीसाठी शासनाच्या सर्वच विभागाचे अधिकारी व कर्मचारी अक्षरशः पळापळ करत आहेत। महाबळेश्वर शहर देखील अपवाद नाही। महाबळेश्वरमध्ये पालिका व महावितरणमध्ये वसुलीवरून तणातणी झाल्याचा प्रकार समोर आला आहे। महावितरणने पालिकेचा वीज पुरवठा खंडित करताच पालिकेने विद्युत मंडळ कार्यालय सील केले। ही घटना पहिली नाही, या अगोदर अशा अनेक घटना गेल्या काही दिवसात घडल्या आहेत। जिल्ह्यात अशा घटना सतत का घडतात, यामुळे सरकारची बदनामी होत नाही का, असा सवाल सातारकर नागरिक विचारत आहेत। गोंदवले येथील युवकाचा प्रेम संवादातून खून, संशयित 4 आरोपी पोलिसांच्या ताब्यात। गोंदवले खुर्द तालुका मान येथील योगेश पवार याचा प्रेम संवादातून खून झाला असल्याची घटना घडली असून याबाबत दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे व सहकाऱ्यांनी 4 संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून उर्वरित 3 आरोपींचा शोध व घटनेचा तपास सुरू आहे। कोयना धरणग्रस्त बेमुदत लढ्याच्या तयारीत। जमीन देऊन वर्ष उलटून गेले तरीही आज ताग्यात ताबा दिला जात नाही। उलट नवनवीन त्रुटी काढून विनाकारण शासन वेळ काढून धोरण स्वीकारले जात आहे। यावर उपाय म्हणून तातडीने जमीन वाटप सुरू केले नाही तर पाटण, जावळी, महाबळेश्वर तालुक्यांसह इतर जिल्ह्यात विभागलेले कोयना धरणग्रस्त सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एप्रिलच्या मध्यावर बेमुदत आंदोलन सुरू करतील व जमीन वाटप सुरू झाल्याशिवाय घरी जाणार नाहीत, असा निर्धार धरणग्रस्तांनी केला। कोयना नगर येथे झालेल्या श्रमिक मुक्ती दलाच्या मेळाव्यात बोलताना अध्यक्ष डॉक्टर पाटणकर बोलत होते। सातारा येथील भाजी मंडई परिसरातून दुचाकीची चोरी। सातारा शहरातील मार्केट यार्ड येथील भाजी मंडई परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरी केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे। याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 15 मार्च रोजी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास मार्केट यार्ड परिसरातील शेतकरी भाजी मंडई येथील पार्किंगमधून सुहास मनोहर गुंजारी राहणार अक्षरानगर सातारा यांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली। नेले तालुका सातारा येथे 2,58,000ची घरफोडी। नेले तालुका सातारा येथे अज्ञात चोरट्यांनी 2,58,000ची घरफोडी केल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे। दिनांक 22 मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सुनील चंद्रकांत जाधव राहणार नेले तालुका सातारा यांच्या मधुबनी या बंगल्याचे कुलूप तोडून 3 अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाटे उचकुटून सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि एक मोबाईल असा 2,58,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला। वरिये तालुका सातारा गावच्या हद्दीत कार अपघातात चालकाचा मृत्यू। वरिये तालुका सातारा येथे कार अपघातात चालकाचा मृत्यू झाल्याची घटना सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे। दिनांक 22 मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास वरिये गावच्या हद्दीत जुना पुणे सातारा महामार्गावर बिपिन भाऊराम पावले यांनी त्यांच्या ताब्यातील कार बेदरकारपणे भरधाव वेगात चालवल्याने ती रस्त्याच्या बाजूस असलेल्या झाडावर धडकली। या अपघातात बिपिन यांचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। कराड येथे ब्रेक निकामी झाल्याने रुग्णालयाच्या संरक्षक भिंतीला ट्रकची धडक। कराड शहरातील शंभूतीर्थ चौकात ब्रेक निकामी झाल्यामुळे चालकाचा ताबा सुटून ट्रक 2 दुचाकींना धडक देत एका रुग्णालयाची सुरक्षित भिंत पाडून आतमध्ये घुसला। शनिवारी रात्री उशिरा हा अपघात झाला। अपघातात चालक जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। वाघजाईवाडी तालुका पाटण येथे अज्ञाताकडून गंजीला आग। वाघजाईवाडी तालुका पाटण येथे ग्रामपंचायत समोर रचून ठेवलेल्या वसंत तुकाराम पवार यांच्या गवतेच्या गंजीला अज्ञाताकडून आग लावल्याची घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली। या आगीत कडबा व भाताचे काड जळून सुमारे 12,000 रुपयांचे नुकसान झाले। पाटर स्टेशन तालुका कोरेगाव येथील फर्निचरच्या दुकानातून भांड्यांची चोरी। पाटर स्टेशन येथील सातारा रस्त्यावर असलेल्या शिवतेज फर्निचरच्या दुकानातून अज्ञात चोरट्यांनी 2,66,000 रुपये किमतीची तांब्याची व पितळेची भांडी चोरून नेल्याची घटना घडली आहे। पाटर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाटर स्टेशन येथील सातारा रस्त्यावर HP पेट्रोल पंपासमोर असणाऱ्या शिवतेज फर्निचरच्या दुकानातून शनिवारी दिनांक 22 मार्च रोजी रात्री 8:30 ते रविवारी दिनांक 23 मार्च सकाळी 9च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी शिवतेज फर्निचरच्या पाठीमागील बाजूच्या खिडकीचे गज कापून दुकानात प्रवेश केला व चोरी केली। अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।